नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र तलाठी भरती 2026 पद आहे मित्रांनो. तलाठी गट क्रमांक क चं पद आहे मित्रांनो आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक 2 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार गाव पातळीवर शासनाच्या महसूल नोंदीचे जतन करण्याची प्रमुख जबाबदारी कोणाची असते बघा. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार गाव पातळीवर शासनाच्या महसूल नोंदीचे जतन करण्याची प्रमुख जबाबदारी कोणाची असते. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तलाठी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, 8A उतार्यामध्ये प्रामुख्याने कोणती माहिती असते बघा. 8A उतार्यामध्ये प्रामुख्याने कोणती माहिती असते, म्हणजे 8Aच्या उतार्यामध्ये कोणती माहिती असते असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मालकाच्या नावावरील एकूण जमिनीचा तपशील असतो मित्रांनो. हे तुम्हाला प्रश्न खूप ध्यानात ठेवायचा आहे मित्रांनो. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. काय राहते मित्रांनो, मालकाच्या नावावरील एकूण जमिनीचा तपशील असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कोणत्या वर्षी लागू झाली आहे बघा. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कोणत्या वर्षी लागू झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1966 लागू झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, तलाठी हा कोणत्या भागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करतो बघा. तलाठी हा कोणत्या भागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करत असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महसूल विभागाच्या अंतर्गत म्हणजे ते कार्य म्हणजे काम करत असतो, म्हणजे नियंत्रणाखाली तो काम करत असतो. कशा मित्रांनो, महसूल विभाग. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मंडळ अधिकारी यांना दुसऱ्या नावाने काय म्हणतात बघा. मंडळ अधिकारी यांना दुसऱ्या नावाने ओळखले जाते. कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो, ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सर्कल अधिकारी म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीच्या प्राथमिक पंचनामा करण्यामध्ये तलाठी कोणासोबत कार्य करतो बघा. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीचा प्राथमिक पंचनामा करण्यामध्ये तलाठी कोणासोबत कार्य करत असतो बघा. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व परिस्थितीनुसार हा कार्य करत असतो. कोण करत असतो मित्रांनो, तलाठी. 1 नंबर आहे कृषी सहाय्यक सोबत सुद्धा काम करत असतो. 2 नंबर आहे पोलीस पाटील सुद्धा काम करत असतो, म्हणजे पोलीस पाटलासोबत सुद्धा काम करत असतो. 3 नंबर आहे ग्रामसेवकासोबत सुद्धा काम करू शकतो, म्हणजे वरील सर्व परिस्थितीनुसार ते कार्य करत असते, म्हणजे काम करत असते. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, 7-12 उतार्यात खालीलपैकी कोणती माहिती असते बघा. 7-12मध्ये खालीलपैकी कोणती माहिती असते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व. काय मित्रांनो, वरीलपैकी सर्व ही माहिती 7-12मध्ये असते. पिकाची नोंद असते मित्रांनो. 2 नंबर आहे जमिनीचा सर्वे क्रमांक असतो. 3 नंबर आहे मालकाची माहिती असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, तलाट्याची नियुक्ती कोणत्या विभागात होते बघा. तलाट्याची नियुक्ती ही कोणत्या विभागामध्ये होत असते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महसूल व वन विभागामध्ये तलाट्याची नियुक्ती होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही बघा. लिहिले नाही असा प्रश्न विचारला मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सह्याद्रीचे रुंदन. काय मित्रांनो, सह्याद्रीचे रुंदन हे यशवंतराव चव्हाण यांनी पुस्तक लिहिलेले नाही. म्हणजे आपले खालीलपैकी म्हणजे कोणतं, 2 नंबर आहे युगांतर लिहिलेले आहे. 3 आहे ऋणांना बंद हे सुद्धा लिहिले आहे, आणि 4 नंबर आहे कृष्णकाठ हे पण लिहिलेले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 पुस्तक त्यांनी म्हणजे सह्याद्रीचे रुंदन हे त्यांनी पुस्तक लिहिलेले नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर कोणता दिन म्हणून साजरा केला जातो बघा. माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर कोणता दिवस म्हणून आपण साजरा करण्यात येतो. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो.
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुप्रशासन दिवस. काय मित्रांनो, सुप्रशासन दिवस आपण साजरा करत असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे बघा. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वडू बुद्रुक. काय मित्रांनो, वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो, वडू बुद्रुक या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय बघा. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुतलीबाई. काय मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव म्हणजे पुतलीबाई हे नाव आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले बघा. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे न्यायमूर्ती रानडे. काय मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे बघा. वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भोर या तालुक्यामध्ये त्यांचे जन्मस्थान म्हणजे ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव काय होते बघा. संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी. हे काय मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव आहे. काय आहे, ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, भारताच्या भौगोलिक मध्यस्थान खालीपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा. भारताच्या भौगोलिक मध्यस्थान खालीपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. काय मित्रांनो, मध्यस्थान म्हणजे कोणते शहर आहे, नागपूर हे शहर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. हे वचन कोणाचे बघा. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. हे वचन कोणाचे आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय वचन आहे मित्रांनो याचे. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे त्यांचे वचन आहे. कोणाचे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय होते बघा. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुरलीधर देवीदास आमटे. काय मित्रांनो, मुरलीधर देवीदास आमटे हे काय बाबा आमटेचे पूर्ण नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, जड पाण्यामध्ये खालीपैकी कोणता पदार्थ असतो बघा. जड पाण्यामध्ये खालीपैकी कोणता पदार्थ असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जड पाण्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, कमवा व शिका ह्या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते बघा. कमवा व शिका ह्या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. काय मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील हे कमवा व शिका या संकल्पनेचे ते मूळ जनक होते. कोण होते, कर्मवीर भाऊराव पाटील. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले आहे बघा. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केलेले आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे साने गुरुजी यांनी आंदोलन केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला बघा. परम 8000 हा संगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केलेला आहे. प्रश्न हा पण खूप बऱ्या रिपीट झाला मित्रांनो आणि तुम्हाला डबल सुद्धा विचारण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर विजय भटकर यांनी परम 8000 हा महासंगणक त्यांनी म्हणजे या शास्त्रज्ञाने त्यांनी तयार केलेला आहे. कोणता केला आहे मित्रांनो, परम 8000. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही बघा. संगणकाच्या बाबतीतील यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो तुम्हाला म्हणजे खूप असा डीपमध्ये विचारलेला आहे. म्हणजे इनपुट डिव्हाइस नाही असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे प्रिंटर. प्रिंटर काय मित्रांनो, इनपुट डिव्हाइस नाही. बाकीचे सर्व इनपुट आहेत पण प्रिंटर हा नाही. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रारी नोंदवण्याकरता कोणता उपक्रम केलेला आहे बघा. महाराष्ट्र शासनाने लोकांच्या ऑनलाईन तक्रारी नोंदवण्याकरता कोणता उपक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महापोर्टल. काय मित्रांनो, महापोर्टल हे सुरू केलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात बघा. माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हटले जाते. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रोटोकॉल असे म्हटले जाते. काय मित्रांनो, प्रोटोकॉल हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, समुद्रात खडकावरील बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश जिल्ह्यामध्ये आहे बघा. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडत असतो बघा. समुद्रात खडकावरील बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे असा प्रश्न मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रायगड या जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे. कोणता किल्ला मित्रांनो, मुरुड जंजिरा हा किल्ला कोणत्या शहरामध्ये आहे मित्रांनो, म्हणजे जिल्ह्यामध्ये आहे, रायगड या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे बघा. गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोळंबी उत्पादनाशी संबंधित आहे. गुलाबी क्रांती ही कोळंबी उत्पादनाशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF ची स्थापना कधी झाली आहे बघा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ची स्थापना कधी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 27 डिसेंबर 1945ला स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे NCL कुठे आहे बघा. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे NCL हे कोणत्या ठिकाणी आहे, पुणे या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे. शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बालविवाहाशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.